तो 5वी 6वी मध्ये आल्यानंतर ज्यांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी सैनिक स्कूलचे फॉर्म भरले आणि त्यांची इच्छा होती की आपल्या सैनिक स्कूल माध्यमातून देशाच्या डिफेन्स क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला लावायचं आहे, एक अधिकारी घडवायचं डिफेन्स क्षेत्रामध्ये, त्यावेळेस त्यांना 5वी मध्ये 6वी मध्ये आल्यानंतर समजलं की आपण या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे पण आपलं वेळ कमी पडलेला आहे, किंवा आम्हाला सर जर हे कोणी अगोदर सांगितलं असतं की 2री 3री पासून आम्हाला समजलं असतं की विद्यार्थ्याचा फॉर्म कधी भरायचा आहे, काय होणार आहे, तयारी कशी करायची, पुस्तक कुठले वापरायचे, तर आमचा रिझल्ट अधिक चांगला आला असता. कारण ऑल इंडिया सैनिक स्कूल देशामधले महत्वाचे 33 सैनिक स्कूलसाठी परीक्षा राहते आणि आता नवीन 100 न्यू सैनिक स्कूल आले आहेत आणि याच्यामध्ये आता स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे ज्याला खरंच डिफेन्स क्षेत्रामध्ये जायचंय आणि सैनिक स्कूल त्यासाठी महत्वाची एक्झाम आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. आज आपण बघणार आहे 2री 3री पासून कशा प्रकारे उत्तम तयारी आपल्याला करता येते, जेणेकरून विद्यार्थ्यांवरचा जो ताण आहे परीक्षा तो पण कमी होणार आहे. त्यासाठी महत्वाचे बुक्स कोणते यूज करायचे सर्व गोष्टी आपण डिटेल व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, मी मयूर कुस्तुरे. आपण पाहते आपला MS कसारा युट्यूब चॅनल. गेल्या 14 वर्षातील अनुभव मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आपले बरेचसे विद्यार्थी आज सर्व सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेत. सैनिक स्कूल म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूल हे विद्यार्थ्यांना 10 ते 12 या वयामध्ये परीक्षा देता येते आणि विद्यार्थ्यांना हा चान्स त्यांच्या लाईफ मध्ये जो 10 ते 12 एज आहे त्या क्रायटेरियामध्ये 10 ते 12 एज मध्ये विद्यार्थ्यांना 4थी 5वी किंवा 5वी 6वी असा 2 वेळा चान्स मिळतो. तो बऱ्याच पालकांना ही आयडिया पण नसते की सैनिक स्कूलची चान्स त्यांना 4थी मध्ये पण देता येतो आणि 5वी मध्ये किंवा 5वी 6वी मध्ये. 4थीला जरी तो पास झाला आणि सिलेक्शन झालं तर डायरेक्ट 6वीला मिळतं किंवा तो 6वीला पास झाला तरी त्याला डायरेक्ट 6वीला मिळतं. ही गोष्ट या व्हिडिओमधून नक्कीच आपल्याला क्लिअर झाली असेल. तो ऑल इंडिया सैनिक स्कूल ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पूर्ण देशामध्ये एकाच वेळी पूर्ण देशामध्ये परीक्षा होते. मुलांचा ऑल इंडिया रँक निघतो आणि जे मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांना काउन्सिलिंगद्वारे ऍडमिशन मिळतं. त्याच्यामुळे ही प्रक्रिया फारच मोठी आहे आणि आजचं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूलची ही जी परीक्षा राहते ही टोटल 300 गुणांची राहते. तो 300 मार्काची परीक्षा राहते. या 300 परीक्षामध्ये 300 मार्कांमध्ये 150 मार्क्स हे फक्त गणित या विषयासाठी राहतात. तो मॅथ्ससाठी फक्त टोटल हाफ म्हणजे 50% मार्क हे गणिताला आहेत. तो मॅथ्ससाठी याच्यामध्ये 150 मार्क म्हणजे हा महत्वाचा विषय. एक 50 मार्क लँग्वेजसाठी म्हणजे विद्यार्थीला सगळ्या दोन्ही माध्यमातून पण जो विद्यार्थी इंग्लिश मीडियमचा आहे त्याची लँग्वेज इंग्लिश असेल, जो मराठी मीडियम त्याची लँग्वेज मराठी असेल, तो लँग्वेज याच्यामध्ये 50 मार्क आलाय. जीके विषय लक्षात, जीके जनरल नॉलेज सामान्य ज्ञान हे कसं बिल्डअप करायचं 2री 3री पासून हे पण आपण बघणार आहे. 50 मार्काचे. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता हे महत्वाचा विषय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, तर ते कसं बिल्डअप करायचं ते 50 मार्क. असं म्हणून 300 मार्काचा पेपर आहे आणि या माध्यमातून हे 300 मार्क 2री 3री पासून विद्यार्थी कसा कव्हर करू शकतो. त्यामध्ये मेन विषय मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये विद्यार्थ्याला जर चांगलं करायचं असेल तर अशा बेसिक गोष्टी आहेत की आता पाडे 1 ते आता हे 20 वगैरे आजकाल मुलांचे पाडे पाठ आहेत, पण अशा त्याच्यामध्ये जे क्रिया आहेत ह्या आपण महत्वाच्या. त्याच्यामध्ये अशा बेरीज, वजाबाकी, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन ह्या बेसिक क्रिया जर विद्यार्थ्याला जमायला लागल्या त्याच्यामध्ये तो 2 अंकी 3 अंकी असा हळूहळू प्रोग्रेस करत असेल. 2री 3री पासून पहिलीला विद्यार्थी फारच लहान राहतो, पण 2री 3री पासून ऍटलीस्ट विद्यार्थ्याला ह्या जर क्रिया जमत असतील आणि त्याचे सगळे पाडे टेबल पाठ असतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ठीक आहे, त्याला बॉडमस सारख्या जर क्रिया अजून समजायला लागल्या तर तो विद्यार्थी खरंच शार्प होणार आहे. कारण ह्या क्रिया विद्यार्थ्यांना आज 4थी असताना किंवा 5वीला असताना पण माहित नसतात आणि ह्या बेसिक आहेत. त्यानंतर साधे वर्ड प्रॉब्लेम्स, विद्यार्थ्यांना जर वर्ड प्रॉब्लेम वाचून अर्थ समजत असतील तर साधे सोपे जे वर्ड प्रॉब्लेम असतात ते सोडवायची त्याची क्षमता तयार असणं आवश्यक आहे. यासाठी आपण काही परीक्षा पण सांगूया त्याच्यामध्ये ज्या बेसिक एक्झाम असतात, ऑलिम्पियाड, मंथन, अशा ज्या त्याच्या एक्झाम आहेत त्या पण दिल्या पाहिजेत. पण यासाठी एक बुक्स पण आपण बघणार आहे, जी महत्वाचं बुक आहे सर्वांसाठी जे यावर्षी तयारी करतात ऑल इंडिया सैनिक स्कूलची, त्यासाठी पण एक महत्वाचं बुक मी शेअर करणार आहे. तो महत्वाचं पालकांनी काय काय करू शकता लक्षात. तो दररोज 15 मिनिटं तुम्ही मेंटल मॅथ्स द्या की त्यांना कॅल्क्युलेशन करू द्या. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन त्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करताना जे स्पीड आहे त्याचं वाढलं पाहिजे. बाजारामधील वस्तूच्या किमती वापरून गणित शिकवा किंवा मोबाईल पेक्षा पण ओरल प्रॅक्टिस करू द्या, तोंडी वगैरे सोडवू द्या. कॅल्क्युलेशन त्याला मोबाईलच्या वर करण्याऐवजी त्याला गुणाकार भागाकार कागदावरती करू द्या. तर मॅथ्स मध्ये जर त्याचं हे सगळं बेसिक क्लिअर झालं, पाडे, त्यानंतर वर्गसंख्या, घनसंख्या, कॅल्क्युलेशन्स हे जर त्याचं क्लिअर झालं, त्याला जर वर्ड प्रॉब्लेम समजायला लागले तर ऑटोमॅटिक त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जो पुढचा विषय आहे महत्वाचा तो म्हणजे भाषा विषय. तो मराठी मीडियमच्या ज्याला मराठी करायचं, इंग्लिशला इंग्लिश करायचंय, टोटल 50 गुणाचे आहेत. आणि भाषामध्ये विद्यार्थ्यांना फार महत्वाचं आहे त्याचा रिडिंग ॲबिलिटी. अशा ज्या विद्यार्थ्यांना रिडिंग छान करता येते, व्यवस्थित करता येते, रिडिंग जर चांगलं झालं तर त्याची अंडरस्टँडिंग चांगली होणार आहे. त्याच्यानंतर त्याची वोकॅब्युलरी म्हणजे शब्दाचे अर्थ हे फार महत्वाचे आहेत. त्यानंतर त्याचं ग्रामर हे महत्वाचं आहे. जो बेसिक गोष्टी आहेत ग्रामरच्या, असं नाही की एकदम खूप हार्ड ग्रामर त्याचं झालं पाहिजे. बेसिक ग्रामर जर त्यांनी केलं की त्यामध्ये नाम,
सर्वनाम म्हणजेच नाउन, प्रोनाउन या गोष्टी त्यांना ओळखता आल्या, आर्टिकल हे जर ओळखता आल्या तर 100% विद्यार्थी हा खूप चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे त्यामध्ये रीडिंग. तो एखादा पॅसेज देणे, रीड करणे हे सगळ्यात बेसिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला दररोज एक पॅसेज जर वाचायला दिला, त्याला जर गोष्टी समजून सांगायला लावल्या, त्याला पॅसेज रीड करायला दिला आणि त्याला सांगितले हे समजून सांग, हा पॅसेज मध्ये काय दिलेले एक्सप्लेन कर, तर त्याची ऑटोमॅटिक क्षमता वाढणार एक्सप्लेन करण्याची. समानार्थी विरुद्धार्थी शब्दांची त्याला जोड्या दिल्या, एक हळूहळू जोड्या त्याच्या वाढवत गेल्या, दररोज थोड्या दिल्या, दररोज 5 नवीन शब्द दिले तर 100% विद्यार्थ्याची लँग्वेज ही चांगली होणार आहे 100%. त्यासाठी पालक काय करू शकतात, एक रीडिंग टाइम ठेवू शकतात की दररोज ह्या वाजता आपण थोडंसं रीडिंग करू शकतो. जास्त नाही, 5-10 लाईन्स विद्यार्थी पालक जे आहे ते विद्यार्थ्याकडे रीडिंग करून घेऊ शकतात. त्याचबरोबर कार्टून पाहण्यापेक्षा आपण स्टोरी बुक्स जर विद्यार्थ्याला दिले, जसं आपल्या लहानपणी बुक्स असायचे चंपक वगैरे काय असं ना, किंवा न्यूजपेपर मध्ये गोष्टी असायच्या, तर अशा कोणत्याही जर गोष्टीचं पुस्तक असेल त्या भाषेमधून, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा जर तुम्ही स्ट्रॉंग केला तरी फायद्याचं विद्यार्थ्याला पुढे जाऊन. ज्या मुलांची भाषा मजबूत आहे त्यांचा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स हा वाढत जाणार आहे. आणि भाषामध्ये वोकॅब्युलरी आज विद्यार्थ्यांना कमी पडते. इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आज जरी असला, जरी आपल्याला वाटतं त्याचं इंग्लिश खूप छान आहे, पण बरेचसे वर्ड्स आहेत त्याला ते अननोन आहेत आणि तिथंच तो मागे पडतो इंग्लिशवाला विद्यार्थी. आणि मराठीवाला पण, की मराठीमधले असे बरेचसे शब्द आहेत, म्हणी, वाक्यप्रचार असे शब्द जे बोली भाषेमध्ये असतात त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना आजकाल पटकन लक्षात येत नाही, कारण विद्यार्थ्याचं वय 10 ते 12 आहे. त्याच्यामुळे ते शब्द त्याच्यापर्यंत जर पोहोचलेच नसतील तर ते शब्द त्याला परीक्षेमध्ये उद्या जाऊन येतील त्यास त्याला नाही जमणार आहे. तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मुलांचं वोकॅब्युलरी वाढवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. दररोज एखादा पॅसेज सोडवणं फार महत्वाची गोष्ट आहे. भाषानंतर पुढचा महत्वाचा विषय बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स, आणि हा सुद्धा विषय 50 मार्काला. आणि ज्या महत्वाच्या सर्व परीक्षा आपण देणार आहे, सैनिक स्कूल झालं, नवोदय झालं, प्रत्येकमध्ये बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना. बुद्धिमत्ता भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांना पण उपयोगी आहे. आणि त्याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तामध्ये जे साध्या डायग्राम्स असतात, तर बुद्धिमत्तेचे 2 प्रकार महत्वाचे असतात. एक म्हणजे वर्बल, दुसरा आहे नॉन वर्बल. म्हणजे झाला आपण बोलतो आकृत्यावाल्या आणि याच्यामध्ये नो आकृती. तर 2 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. एक म्हणजे आकृती असते, एकामध्ये आकृती नसतात. तो आकृती असणाऱ्या ज्या बुद्धिमत्ता आहेत ना, त्याच आपण जर क्लिअर केल्या तर तुमचं नवोदय किंवा सैनिक स्कूल मधला बराचसा पार्ट तुमचा क्लिअर होणार आहे. तर अशा आकृत्या असणाऱ्या जे प्रश्न आहेत, जे टॉपिक आहेत ते एकदम इझी आहेत आणि मुलं 100% 2री 3री मधले हे कव्हर करू शकतात. त्याच्यामध्ये पझल गेम्स तुम्ही देऊ शकता, इतर गोष्टी मुलांना त्याच्यामध्ये आवड होण्यासाठी. पॅटर्न रिकॉग्निशन जे आकृतीमध्ये असतात, आकृत्यांमधील फरक आणि सिक्वेन्स पूर्ण करेल अशा, तो हा जो पार्ट आहे बुद्धिमत्तेचा, हा विद्यार्थी 100% त्याच वेळेस करू शकतो. आता जो वर्बल वाले क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डायग्राम नसतात, याच्यामधले जे सिंपल पॅटर्न आहेत ते सुद्धा विद्यार्थी 2री 3री मध्ये 100% करून जाईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना इंटेलिजन्स म्हणजे फक्त अभ्यास नाही वाटला पाहिजे, त्यांना एक आवड वाटली पाहिजे की आपण काहीतरी क्यू सोडवतोय, कोडो सोडवतोय असं त्यांना वाटलं पाहिजे. तर दररोज 10 मिनिटं एखादा पझल टाइम द्या, त्याच्यावर चेस, ब्लॉक, मॅचिंग गेम्स, गेमिंग. आजकाल गेम्स पण तशा असतात, मुलांना ऍक्टिव्हिटी पण असणारे गेम्स आहेत तसे, की ब्लॉक जोडणे, ठीक आहे, आकृत्यामध्ये काय करणे. तो आणि तसंच सेम जे आकृत्यावाले इंटेलिजन्स आहे ते विद्यार्थी 100% कव्हर करते. पुढचा महत्वाचा विषय ती म्हणजे सामान्य ज्ञान आणि जीके. आणि सगळ्यात जास्त जर विद्यार्थी घाबरत असतील, जे सैनिक स्कूलची एक्झाम देतात 4थी-5वीला विद्यार्थी, तर ते जीकेला घाबरतात. ऍक्च्युअली जीकेला घाबरण्यासारखं एवढं त्याच्यामध्ये नाहीये का, आता जो मेन बेसिक पार्ट आहे तो विद्यार्थी म्हणजे समजा अशा जीके हा 50 मार्काला आहे, त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन असतात. तर ह्याच्यामधले जवळजवळ 20 ते 18 क्वेश्चन हे जवळजवळ बेसिक मधून येतात. 5-6 क्वेश्चन आपण म्हणूया की वेगवेगळ्या करंट अफेअर मधून विचारले जातील शकतात. तर याच्यामध्ये मुलांना जर समजा ह्या जीकेचं जर सोपं करून घ्यायचं असेल, जीके त्यांना अवघड नाही वाटलं पाहिजे, तर आतापासून आपण 2री-3री पण महत्वाच्या गोष्टी करू शकतो. म्हणजे भारताचं बेसिक ज्ञान, अशा इंडियाबद्दल जे आपल्याला नॉलेज आहे, की आपल्या इंडियाचा मॅप करून देणं, ऍक्टिव्हिटी असतात की मॅप जोडा, मॅप तयार करा, कुठले आपल्या लोकेशन्स कुठले आहेत, कुठल्या साईडला ओशन आहेत, ओशनची नावं काय आहेत, कॅपिटल्स काय आहेत, प्रत्येक स्टेटचं कॅपिटल काय, तिथलं फेमस फूड काय आहे, कोणकोणते महत्वाचे इतिहासामधील किंवा गडकोट, किल्ले किंवा फोर्ट्स किंवा ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचं नाव काय आहे, कोणकोणते किंग्ज आपल्या इथं होऊन गेले, जो इतिहास आहे, फ्रीडम फायटर आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाणे किंवा थोर पुरुष जे रिफॉर्मर्स आहेत आपल्या इंडियामधील, जे महत्वाचे सर्व जे ग्रेट लिजंड व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असणं. त्याचबरोबर राष्ट्रीय चिन्ह, आपल्या इंडियाचे राष्ट्रीय चिन्ह हा एकदम बेसिक टॉपिक आहे, पण हेच विद्यार्थ्यांना याच्यावर 100% प्रश्न असतात. सैनिक स्कूल मधला हा मेन टॉपिक आहे. त्यानंतर राष्ट्रीय सण आणि उत्सव, कुठले फेस्टिवल्स आहेत. तर लक्षात घ्या, जीके ऑटोमॅटिक बिल्ड होणार आहे. मी सांगितलं तुम्हाला 25 पैकी 20 प्रश्न तर ऑटोमॅटिक बिल्ड होणार आहे 2री, 3री, 4थी पर्यंत येऊस तरच. हे जर केलं तर यासाठी विद्यार्थ्याला महत्वाचं आहे की जर आपण न्यूजपेपर वाचायला जर सवय लावली
जर त्याला न्यूजपेपर वाचायला दिले, थोडंसं त्यातलं बेसिक त्याला आवड झाली की हा ठळक बातम्या त्याने वाचल्या किंवा न्यूजपेपर मधून दररोज काय महत्वाची घटना असते, दिनविशेष असतं, याच्याबद्दल त्याला आवड निर्माण झाली, 100% GK विषय त्यासाठी अवघड नाहीये. त्याचबरोबर काही सायंटिफिक जे टॉपिक आहेत असे सायंटिफिक ज्या घटना असतात बेसिक वाल्या, त्या सुद्धा जर विद्यार्थ्यांना एक्सप्लेन केल्या तर GK मध्ये तो पण पार्ट विद्यार्थ्यांचा क्लिअर होणार आहे. तो सायंटिफिक घटनांमध्ये त्यांना वॉटर आणि जे बाकीचे आहेत एन्व्हायरमेंट याच्याबद्दल जर आपण शिकवलं, पाणी आणि जे काय पाण्याचं जलचक्र आहे, पर्यावरण आहे, पर्यावरणामधील वस्तू, हे जर विद्यार्थी दुसरे, तर विद्यार्थ्याला GKचं काय राहिलंच नाहीये. आता बेसिक गोष्टी आहेत बाकीच्या, म्हणजे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, अवॉर्ड्स आले वेगवेगळे, तर हे जर एकदा हे झालं तर GK मध्ये काय राहतच नाही. म्हणजे हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे आणि GK मध्ये 4-5 प्रश्न फक्त करंट अफेअर्सशी रिलेटेड असतील, पण विद्यार्थी हा आत्ताच तयार होणार आहे. रिडिंग हॅबिट्स कुठले तरी असे जे मासिक आहेत फेमस, चांदोबा, किशोर, अजून असे कुठले डिफरंट मासिक आजच्या काळामध्ये वेगळ्या नावाने येतात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सायंटिफिक, GK अशा गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये स्टोरी टाईप दिलेले असतात, कार्टून टाईप, त्याच्यामध्ये ते त्यांना वाचायला आवडू शकतात. तर अशा प्रकारे GK जे आहे ते पुस्तकामधून आणि आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मधून त्यांना शिकता आलं पाहिजे, बोलण्यामधून किंवा चर्चेमधून किंवा व्हिडिओ मधून त्यांना ते पाहता आलं पाहिजे. तो ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी फक्त हे विषयच महत्वाचे आहेत का? सैनिक स्कूलमध्ये जाण्यासाठी, भविष्यामध्ये डिफेन्समध्ये जाण्यासाठी लक्ष घ्या, फक्त परीक्षा महत्वाची नाही. आज ऑल इंडिया सैनिक स्कूल विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्यांचा फिजिकल चेकअप होतो. भविष्यामध्ये एनडीची परीक्षा द्यायची असेल तर त्यांचा SSB इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फिजिकली चेक केलं जातं. त्यामुळे फिजिकल फिटनेस फार महत्वाची आहे. तर त्यासाठी आपल्याला लक्ष घ्या, मुलांना सकाळी लवकर उठणे, स्वतःची कामे स्वतः करणे, आउटडोर गेम्स खेळणे, टाइम टेबल फॉलो करणे फार महत्वाचे आहे. जर आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला सैनिक स्कूलमध्ये ठेवायचं आहे 4वी-5वी नंतर, तर त्याला सवय लागली पाहिजे की आपल्या स्वतःच्या जे काही काम आहे ते स्वतः करू शकतो. जर तसं नसेल तर विद्यार्थ्यांना बाहेर राहणं फार अवघड राहतं, विद्यार्थी तो सोडून जाऊ शकतो किंवा तिथे त्याला राहणं मुश्किल होऊ शकतं, कारण त्याला तशा सवयी नाही आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सगळं स्वतः करायचं आहे आणि वातावरण पण चेंजेस आहे. तो जो विद्यार्थी ह्याच्यासाठी अडॅप्ट होणार आहे तो फार महत्वाचा आहे. आणि फिजिकल फिटनेससाठी आज विद्यार्थ्याचा कान, नाक, घसा हे जे नाजूक अवयव आहे सर्व, त्याचा सगळं चेकअप केलं जातं. आणि सगळ्यात नाजूक अवयव आपल्याला डोळे, आणि जर आज डोळ्यावरती चष्मा असेल, जर त्याला नंबर असेल तरी तो चालतो, पण तो नाही जास्त नसला पाहिजे, वाढला नाही पाहिजे. 2.5 पेक्षा साधारण जास्त असेल तर ते आपल्याला चेकअप करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे चष्मा असेल तर चष्मा वापरणं, चष्म्याची डोळ्याची काळजी घेणं आणि फिजिकल फिटनेस असणं, स्वतःची काम स्वतः करणं लक्षात मुलांसाठी फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की हॉस्टेलची भीती विद्यार्थ्याला वाटली नाही पाहिजे, तर सेल्फ डिसिप्लिन त्याला आत्तापासून घरामध्येच असणं महत्वाचं आहे. तर सैनिक स्कूलमध्ये फक्त हुशार असून चालणार नाही, तर डिसिप्लिन मध्ये विद्यार्थी जास्त करून सैनिक स्कूलमध्ये टिकतात. तो पालकांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये अभ्यासाचे जास्त दडपण असे, अभ्यासाचं दडपण आज हे नाही का ते देऊन पण उपयोग नाही. अशा माझ्याकडे 3,500 ते 4,000 पालक आहेत. आज विद्यार्थी आपण असे पाहिलेले किंवा 2री 3री पासून एखाद्या ठिकाणी रहिवाशी राहून ते तयारी करतायत, 2री 3री 4थी 5वी, आणि तेवढं करून सुद्धा विद्यार्थ्याला जे अपेक्षित गुण आहेत ते मिळत नाहीत. अशा वेळेस फ्रस्ट्रेशन होतं पालकांचं आणि विद्यार्थ्याचं पण. आणि विद्यार्थी तर असा होतो कधी कधी त्याला वाटतं आता भविष्यात कुठली स्पर्धा परीक्षा दिली नाही पाहिजे, तो हे अशा परिस्थितीने आली पाहिजे. यासाठी खेळीमुळीने जेवढं करता येईल तेवढ्या विद्यार्थी लहान असताना 2री 3री पर्यंत शक्यतो तुम्ही आपल्या स्वतःहून तयारी करू शकता. जर तुम्हाला वाटते नाही सर आम्हाला बाहेर विद्यार्थी ठेवायचं तर 4थी 5वी ठीक आहे, त्यावेळेस थोडासा मॅचेबल असतो. एकदम लहानपणी पण ठेवणं फार चुकीचं आहे, कारण विद्यार्थी बराचसा लहान आहे, बऱ्याचशा गोष्टीवर तो स्वतः अजून पालकांवरती अवलंबून आहे. तर ह्या फार महत्वाच्या गोष्टीत मी खूप वेगळ्या प्रकारच्या पालकांचे अनुभव ऐकले. तो अभ्यासाचे जास्त दडपण, तुलना करून नये, दुसऱ्या विद्यार्थ्याला एवढे मार्क पडले तुला एवढे पडले, अशा त्या विद्यार्थ्याच्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत आणि त्या अडचणी सॉल्व्ह केल्याशिवाय तर तो पुढे जाणार नाही. त्यासाठी तुलना करू नये, फक्त मार्क्सवर लक्ष देणे. अशा विद्यार्थ्याच्या मार्क्स महत्वाचे नाही, मार्क्स हे शेवटी महत्वाचे आहेत, पण त्याच्या अगोदर त्याची अंडरस्टँडिंग बाकीच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर आपण काय करू शकतो लक्षात, दिवसामधून फक्त 1 तास वेळ काढू शकतो या सर्व गोष्टीसाठी. वेगळ्या विषयाला दररोजचा वेगळा दिवस आपण निवडू शकतो. खेळाच्या स्वरूपामध्ये अभ्यास करताना त्याला कोडे, पझल, ट्रिक्स, बुक्स वेगळे रीड करणं हे फार महत्वाचे आहे. आज मुलांची वोकॅब्युलरी फार कमी आहे. आज नुसती पोरं पाठांतर करतात GK वगैरे सैनिक स्कूलसाठी, नुसतं पाठ झालेलं त्यांचं तोंडपाठ. पण असे विद्यार्थी पण भविष्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा चालत नाहीत. आज आपले बरेचसे विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत की ज्या विद्यार्थ्यांची अंडरस्टँडिंग चांगली, ते ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या परीक्षेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्या सैनिक स्कूलमध्ये सुद्धा टॉपर राहिलेले आहेत. जेवढे वर्ष त्या ठिकाणी ते आहेत तेवढे वर्ष, कारण त्यांनी पाठांतर केलेलं नव्हतं, त्यांनी अंडरस्टँडिंग केलेली होती. विद्यार्थी जर खरंच मेहनत घेत असेल तर त्याला आपण स्मॉल रिवॉर्ड द्या,
त्याला काहीतरी थोडंसं बक्षीस ठेवा, थोडंसं की तो एवढं एवढं करतोय तर एवढ्या गोष्टी, किंवा त्याच्या समाधानासाठी त्याला जे काय पाहिजे आहे, समजा त्याला खेळायचं एखादा अर्धा तास खेळलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जे त्याला द्यायचंय ते अशा प्रकारे रिवॉर्ड स्वरूपामध्ये थोडे थोडे आपण त्याला ट्रेन करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण ह्याला 2री 3री मध्ये पेपर सोडवायचे का ऑल इंडिया सैनिक क्लास आहे, विद्यार्थी लहान आहे तर त्याला डायरेक्ट सैनिक स्कूलचा पेपर सोडवू नये, तर त्याला आपण सोपी त्यातली जी उदाहरणे जे सोपं वाटत त्यातलं काही प्रश्न सोपे असतात ते आपण दिली पाहिजे, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो आणि एक्झामची भीती पण कमी होऊ शकते. त्याचबरोबर 2री 3री मध्ये इतर ज्या स्पर्धा त्याच्या अगोदर त्याचा एक अनुभव तयार होणार आहे स्पर्धा परीक्षांबद्दल. तर 2री 3री पासून कशी तयारी करायची हे तर आपण पाहिलं, पण यासाठी एक महत्वाची जी पुस्तक आहे, जे 2री 3री पण जे पालक आहेत ते सुद्धा, आणि जे यावर्षी तयारी करत आहेत 4थी 5वीला आहेत आणि सैनिक स्कूलची स्पर्धा परीक्षा त्यांना द्यायची आणि त्यांना ऍक्युरेट असणारे आणि अगदी योग्य सिलेबस देत असणारे महत्वाचे पुस्तक जर पाहिजे असेल, लक्षात हे फार महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अग्रवाल पब्लिकेशनचं मॅथमॅटिकल कम्प्लीट टेक्स्ट बुक्स, ज्याच्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग आहे. 2700 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज क्वेश्चन्स दिलेले आहेत. सिलेबस हा एकदम ऍक्युरेटली दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला थिअरी दिलेली आहे, त्याच्यावर किती क्वेश्चन्स महत्वाचे टॉपिक वाईज आणि टोटल किती क्वेश्चन्स आले त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यातलं जे बेसिक आहे 2री 3रीच्या विद्यार्थ्यांनी यातलं जे बेसिक आहे तेवढं जरी केलं तर ह्या सर्व अपडेटेड सिलेबसच्या आधारावर त्यांचा अभ्यास हा चालू राहणार आहे. तर हे स्पेशल बुक्स आहेत वेगवेगळ्या विषयावर, जसं आता आपण पाहिलं. तसंच हे अग्रवाल पब्लिकेशनचं स्पेशल रिझनिंग म्हणजे मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तेसाठी आहे. चॅप्टर वाईज सर्व गोष्टी याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. हे सर्व टॉपिक आहेत, कोडिंग, डिकोडिंग, क्लासिफिकेशन, ब्लड रिलेशन, हे सर्व आहे त्याच्यामध्ये. तो याच्यामधून जे लहान विद्यार्थी ते जे नॉन वर्बल जे क्वेश्चन आहेत ते चांगले सोडवू शकतील, आणि जे 4थी 5वीचे विद्यार्थी त्यांना जर ऍक्युरेटली सैनिक स्कूलमध्ये आता जायचं आहे, परीक्षा द्यायची यावर्षी आणि त्यांना भरपूर अभ्यास करायचा, त्यासाठी जे ऍक्युरेट पुस्तक आहे तर हे आहे. त्याच्यामध्ये स्पेशल इंटेलिजन्सचं बुक आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचा हा प्रश्न असतो, सर सैनिक स्कूलसाठी जीकेचं पुस्तक कोणतं वापरायचं. तर जीकेचं सगळ्यात मार्केटमध्ये आणि आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी ज्याच्यावर तयारी केली आणि आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आले त्याच्यामध्ये अग्रवाल पब्लिकेशनचे जीकेचं बुक, त्याच्यामध्ये 2100 पेक्षा जास्त चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत आणि ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या अपडेटेड सिलेबसनुसार ऍक्युरेट सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये इंडियन हिस्ट्री, मेजर रिलीजन, क्लोथिंग, कुझिन्स, हिस्टॉरिकल मोन्युमेंट, सोलार सिस्टीम, सगळे क्वेश्चन वाईज चॅप्टर वाईज क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे टोटल 36 टॉपिक्स ह्या जीके मध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत. आणि हे आहे 4थं पुस्तक अग्रवाल पब्लिकेशनचं स्पेशल इंग्लिश विषयासाठी. तो इंग्लिश माध्यमासाठी हे स्पेशल बुक आहे, ज्यांना इंग्लिश ग्रामरची तयारी करायची स्पेशली यावर्षी सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूलसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे फार उपयुक्त बुक आहे. तर हे सर्व जे बुक्स आहेत आता आपण पाहिले, याची आपल्याला अमेझॉनची लिंक खाली या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे. डायरेक्ट क्लिक करा आणि आपलं घरपोच हे बुक्स मिळणार आहे. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तिथून घेऊ शकता. कॉम्बिनेशन मध्ये एक पुस्तक आहे किंवा तुम्ही 2-4 पुस्तकं एकत्र पण घेऊ शकता. आणि आपल्या व्हिडिओसाठी हे एक ऑफर त्याच्यामध्ये दिलेली आहे, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. आपण क्लिक करा, व्हिडिओ खाली त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. अग्रवाल पब्लिकेशनचे बुक्स आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी वापरलेले आणि सगळ्यात जास्त अपडेटेड आणि ॲक्युरेट सिलेबस हा अग्रवाल पब्लिकेशनचा ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी आपल्याला दिसतो. त्याचं ऑल इंडिया सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालयासाठी आपली लाईव्ह क्लास बॅच आपली चालू झालेली आहे 1 मे पासून 10 ते 12 या वयोगटासाठी. यासाठी आपल्याला काही चौकशी करायचं असेल, विचारायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, आपण व्हॉट्सअप करू शकता. आपण भेटूया अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. बुक लिंक खाली दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि काय अडचण असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला त्याला मेसेज करा.